काल श्री ज्योतिबा डोंगर येथे पुजारी आणि भाविकांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी आज ज्योतिबा डोंगरवर कडकडीत बंद पाळण्यात आला। सर्व दुकाने बंद ठेवून ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी कालच्या घटनेचा निषेध केला। काल परिते येथील सासनकाठी घेऊन सुमारे 200 भाविक ज्योतिबा मंदिरात आले होते। यावेळी पुजारी आणि सासनकाठी धारकांमध्ये वाद झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। भाविकांना पुजारी मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। आज ज्योतिबा ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी गाव बंद ठेवले। परिते येथील भाविकांनी मद्यपान करून पुजारी आणि महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप श्रीपूजकांनी केला आहे। काल मंदिरामध्ये जो प्रकार झाला सकाळी 8 वाजल्यापासून ते 1-1:30 वाजेपर्यंत परिते गावचे लोक पूर्ण नशेत धुंद होते आणि त्यांनी इथं येणाऱ्या भाविकांना वगैरे भरपूर त्रास दिला। महिला वर्गाची छेडछाड वगैरे केली आणि ह्या गोष्टीचा गुरव समाजाचा अध्यक्ष ह्या नात्याने मी पहिला निषेध करतो। थोडक्यात म्हणजे इथं येणारा भाविक तो सगळ्याच प्रकारचा आहे, पण आपल्यामुळं बाकीच्या यात्रेला त्रास होऊ नये हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं। त्यांनी नशेत असताना काल देवस्थान कर्मचारी, पोलीस कर्मचारी, इथले पुजारी वर्ग वगैरे येणारा भाविक ह्या सगळ्यांनाच त्यांनी त्रास दिला। ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे का की एक चूक नसताना आमच्या ह्याच्यावर लादली गेल्या आणि ही भाविकांसाठी आम्ही हे केलं की काही नशेखोर येतात आणि ते दंगा माजवाल्यात म्हणूनच त्यांनी केलं, म्हणून आम्ही त्यांना थोडा प्रतिकार केला असेल। परंतु सगळे आणि हा जो हे आजचा जो निषेध आहे तो आमचा नसून ते भाविकांचा या जनतेतनं आलेला आहे आणि म्हणून आम्ही सांगतो असं इथून पुढं काही होणार नाही। आमची तर चूक नसताना आम्हाला वाईट वाटायला की प्रतिक्रिया तुमच्या वाईट आल्यात, तर आज हे पुजारी वर्ग आहे हे तुमच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी असतोय, कुठले कुणाला शिवीगाळ करण्यासाठी नाही। जो माणूस आशीर्वाद देतोय ते त्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करणे त्यांच्यावर हे आम्हाला बी योग्य वाटत नव्हतं। वेपनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।